सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नित्यशुद्धं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मा नमाम्यहम्। अदरामतपोवनादिगमनं हत्वा कृतकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं बालिनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णं वेदविरामायणं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। वंशी विभूषित करा नवनीर लाभा पीतांबरा दंडबिंबा फलाधरोष्टात् पूर्णे तु सुंदर मुखारविंद नेत्रा कृष्णा परम किमपि तत्त्वमहं न जाने। आता हृदये आपुले सौभाग्या भले वरी वैसव पावले श्री गुरुंचे ते नमस्कार आता। हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। सच्चिदानंद परमघन आनंद अद्वयातीत असलेला सर्व हृदयस्थ प्राणीमात्रांच्या कल्याणाची इच्छा करून स्वतःचे अवतार भक्तांच्या अंतःकरणामध्ये उमटवून भक्तांना सद्गतीत करणारा भगवंत प्रभू श्री सांब सदाशिव भगवंताची पुण्यपावन सलील कथा श्री शिव महापुराण आणि या शिव महापुराणाचा आजचा 6वा दिवस 6व्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण आज प्रारंभ करतो आहोत। आणि काल आपण माता पार्वती आणि भगवान शिवांचा अलौकिक आणि दिव्य असं विवाह सोहळा संपन्न केला आणि आज आपल्याला या भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यापासून जे पुत्र निर्माण झाले या विश्व कल्याणासाठी त्यांच्या जन्मोत्सवाचा आज आपल्याला प्रारंभ करून त्यांचा जन्म आपल्याला बघायचा आहे। माता पार्वतीचं आणि भगवान शिवांचं विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला। हे सर्व मंडळी त्या कैलासावर परत आले आणि काल सांगितल्याप्रमाणे कैलासावर भगवंताने काही शिवगण ठेवलेले असताना त्या शिवगणांनी त्यांचा अतिशय मोठ्या थाटामाटात आणि तेवढ्याच जोरदार पद्धतीने स्वागत केलं।
सर्वांनी जय जयकार केला. माता पार्वतीला आणि भगवान शिवांना एका सिंहासनावर बसून सर्वांनी त्यांचा मंगल आशीर्वाद घेतला आणि सर्व शिवगण अतिशय आनंदाने उत्साहाने आपलं पुढील आयुष्य काढू लागले. माता पार्वतीचा आणि भगवान शिवांचा संसार अतिशय सुखात सुरू झाला. आनंदात जीवन व्यतीत करत असताना ब्रह्मदेवांना नारद महर्षी विचारतात, अहो त्या माता पार्वतीचा आणि भगवान शिवांचा विवाह झाला, त्यापुढे झालं काय याची मला उत्सुकता आहे. आणि त्याच हीच उत्सुकता नैमिषारण्यामध्ये 60,000 ऋषींपैकी शौनादिक ऋषींच्याही अंतकरणामध्ये जागृत झाली आणि त्यांनी सूत भगवंताला प्रार्थना केली की प्रभू पुढे काय झालं आम्हाला त्याचा वृत्तांत सांगावा. आणि हे ऐकल्यानंतर सुज्जींना फार आनंद झाला आणि सुज्जी म्हणतात, ऐका, भगवान शिवांचं आणि माता पार्वतीचं लग्न झालं आणि हे सर्व देव भगवान शिवांकडे आले आणि भगवान शिवांना प्रार्थना करू लागले की प्रभू ज्या विश्वकल्याणाकरिता तुमचा विवाह आम्ही लावून दिलेला आहे ते कार्य आता पार पाडायचं आहे. आम्हाला तुमच्यापासून होणाऱ्या मुलाची आवश्यकता आहे आणि ते आमच्यासाठी फार गरजेचं आहे. प्रभू त्या तारकासुराने त्या भूलोकावर मृत्यूलोकावर पृथ्वीलोकामध्ये अतिशय धिंगाणा माजवलेला आहे, तेव्हा त्याचा वध करण्यासाठी आम्हाला तुमच्या पुत्राची आवश्यकता आहे. भगवान शिवाने त्याला सांगितलं, त्या देवांना सांगितलं, अरे माझा पुत्र तुम्हाला हवा आहे आणि तुम्ही जे बोलताय हे मला सगळं कळतंय आणि मलाही ते मान्य आहे. तुम्ही कशा करता बोलता तेही मान्य आहे, पण बाबा हो माझं तेज सांभाळू शकेल अशी स्त्री या जगात कोणी आहे का? असं कोण आहे जो माझं तेज सांभाळू शकेल? असं बोलता 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 माझी माता पार्वती स्नान कक्षामध्ये अंघोळ करत असताना मातेच्या कंकणाचा आवाज व्हावा आणि भगवंतांनी तो आवाज ऐकावा आणि त्याच क्षणाला भगवान शिवांचं शिवतेज हे जमिनीवर पडावं. जसं ते शिवतेज जमिनीवर पडलं त्या ठिकाणी अग्निदेव उपस्थित होते. अग्निदेवाने एका पारव्याचं रूप घेतलं, पारवा पक्षी. त्या पक्षाचं रूप घेतलं आणि ते शिवतेज गिळंकृत केलं त्याच क्षणाला. आणि ही सगळी क्रिया माता पार्वती केस पुसत आपल्या त्या गुहेच्या बाहेर आली आणि तिने हा सगळा प्रकार बघितला. माता पार्वती रागावली, असे कसे तुम्ही ते जो माझा अधिकार आहे हा याचा तुम्ही कसा काय अधिकार केला? शिवतेजावर माझा अधिकार आहे आणि या शिवतेजावर तुम्ही तुमचा अधिकार कसा काय सांगू शकता? अशी बरीच उलट बोलली, रागावली, वैतागली आणि जशी रागावून आतून बाहेर आली तशीच पार्वती माता रागावूनच बाहेरून आतमध्ये पुन्हा गुहेत निघून गेली. झालं ते शिवतेज त्या अग्नीने गिळलं, पण गडबड अशी झाली, अग्नीच्या पोटामध्ये ते शिवतेज काही गेलं नाही ना. अग्नी स्वतः अग्नी असताना सुद्धा त्याच्या पोटामध्ये भला मोठा दहा निर्माण झाला. खूप आग असून झाली पोटामध्ये, त्याला ते शिवतेज पोटात ठेवणं अशक्य झालं. आणि पर्याय काय झाला माहिती पण देवता अग्नीच्या मुखाने भोजन करतात. कोणतीच देवता आपल्याकडे जेवायला येत नाही. ज्या वेळेस आम्ही कोणताही नैवेद्य अग्नीला समर्पण करतो त्यावेळेस तो प्रत्येक देवतेला प्राप्त होत असतो, शास्त्र सांगतो. म्हणजे प्रत्येक देवाचं मुख ही अग्नीच आहे. या कारणाने त्या अग्नीने तर शिवतेज गिळलं, पण पर्याय ते सर्व देवतांच्या पोटात गेलं आणि सर्व देवता त्या तापाने व्यापल्या, गडबडा लोळू लागल्या. त्यांना ते तेज सहन होईना प्रत्येक कोण्याही देवाला. त्यावेळेस त्यांनी ते शिवतेज सहन होत नाही म्हणून ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्ही एक काम करा,
देवांना सांगितलं तुम्ही हे विष, हे जे शिवतेज आहे याचा त्याग करा, वमन करा. सर्व देवांनी ते शिवतेजाचं वमन केलं आणि अग्निदेवाला भगवान शिवांनी अग्निदेवाला शाप दिला, मूर्खा, माझ्या अग्नीशिवाय माझ्या तेजाचं तू भक्षण कसं केलंस? या गुन्ह्यामुळे अग्नीला भगवान शिवानी शाप दिला की आजपासून तू सर्व भक्ष होशील. तुझ्यामध्ये काही टाकलं तरी त्याचा नायनाट होईल, त्याचा विनाश होईल. तुला चांगलंच मिळेल असं सांगता येत नाही, तुला वाईटही खावं लागेल. तो शाप भगवान शिवाने त्या अग्नीला दिला. अग्नीने क्षमा याचना केली, सांगितलं प्रभू मी तो शाप भोगायला तयार आहे, पण मला याच्यातून मोकळं करा, मी काय करू सांगा. सांगितलं मी तुला पर्याय नाही सांगणार, ब्रह्मदेवाकडे जाय. तो ब्रह्म सांगे तुला काय करायचं ते. अग्नी धावत 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 त्या ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला विचारलं प्रभू मी आता याच्यातून कसा मोकळा होऊ, मला सांगा. माझा दाह मला जाळून टाकेल, आम्ही काही क्षणात गतप्राण होण्याच्या स्थितीत आलेलो आहे, मी याच्यातून कसा वाचलो. ब्रह्मदेव म्हणतात अग्नी एक काम कर, तू मला विचारत बसायपेक्षा तू नारदाकडे जा आणि नारदांना विचार. आणि अग्नी ब्रह्मदेवाकडून नारदाकडे गेला आणि नारदांना रस्त्यात गाठलं, त्यांच्या पायावर लोटांगण घेतलं, सांगितलं नारद महर्षी मला कृपया याच्यातून मोकळं करा, तुमच्या वडिलांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, माझ्याच्याने आता वेदना सहन होत नाही. नारद महर्षी सांगितलं एक काम कर, त्या गंगा तटाला प्रयाग क्षेत्री जा आणि त्या प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन ब्रह्ममुहूर्तावर जी स्त्री पहिल्यांदा, ज्या स्त्रिया पहिल्यांदा अंघोळ करायला येतील ब्रह्ममुहूर्तावर, त्यांच्या गर्भामध्ये हे शिवतेज प्रविष्ट करून दे. नारदाने सांगितलं झालं. नारदाने सांगितल्याप्रमाणे अग्नी त्या प्रयाग क्षेत्री आला आणि त्या प्रयाग क्षेत्री ब्रह्ममुहूर्तावर येऊन वाट पाहत असताना त्या ठिकाणी त्या सप्तर्षी ऋषींच्या 7 भार्या त्या 7 भार्या त्या प्रयाग क्षेत्री स्नानासाठी ब्रह्ममुहूर्तावर आल्या असताना त्या तीर्थात आल्यानंतर सर्वजणी आंघोळीच्याच तयारीने आल्या होत्या. पण झालं काय, खूप थंडी होती, कडाक्याची थंडी असल्या कारणाने त्या 6 जणी काही त्या गंगेत उतरल्या नाही. एकटी फक्त अरुंधती ही त्या गंगेत उतरली आणि तिने स्नान करायला सुरुवात केली. त्यावेळेस या वर ज्या उरलेल्या 6 जणी होत्या, यांच्या उदरामध्ये, यांच्या गर्भामध्ये त्या अग्नीने ते शिवतेज प्रविष्ट करून दिलं आणि अग्नी मोकळा झाला, अग्नी शांत झाला आणि त्या 6 जणींना असं जाणवलं की आपण गर्भवती आहोत का काय. त्यांनी स्वतःला बघितलं तर त्यांना जाणवलं की अगं बाई खरंच आपण गर्भवती आहोत. सर्वजणी पळत 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 आपल्या आपल्या पतीकडे गेल्या आणि त्या पतींना सांगू लागल्या की अहो आम्ही स्नानाला गेलो असताना ही अरुंधती आंघोळ करत होती, आम्ही सर्व बाहेर शेकोटी पेटून शेकत होतो, त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की आम्ही गर्भवती झालेलो आहोत. आणि त्या ऋषीवरांनी समाधी लावली, सर्व बघितलं आणि सांगितलं तुम्ही खरंच गर्भवती आहात. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही तुमचा स्वीकार करावा, जा आणि हा जो गर्भ आहे हा गर्भ सांडून या. त्यावेळेस त्यांनी विचारलं प्रभू हा गर्भ सांडून यायचं, पण आता हे कुठं कसं. मग त्यांनी सांगितलं त्या हिमालयामध्ये जा आणि हिमालयामध्ये हा जो गर्भ आहे हा गंगेच्या कडेला, हा गंगेमध्ये हे सर्व गर्भ प्रवाहित करा. झालं. त्या सांगितल्याप्रमाणे ह्या 6 जणी आल्या आणि गंगा मैयामध्ये तो हिमालयाच्या कडेला त्या गंगेमध्ये ती गर्भ प्रवाहित करून दिली. त्यानंतर गंगेलाही तो दाह सहन झाला नाही त्या शिवतेजाचा. गंगेने काय केलं, त्या गंगेच्या कडेला एक झुडूप होतं गवताचं, त्या गवताच्या झुडपामध्ये तो गर्भ लुटून दिला आणि गंगा मैया मुक्त झाली. कालांतराने अशी गंमत झाली की त्या गर्भाने त्याच ठिकाणी एकत्रित येऊन 6 जणींचा गर्भ एकत्रित आला त्या गवतामध्ये
आणि एकत्रित आल्यानंतर त्याच गर्भाचा एक बालकामध्ये रूपांतर झालं. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शुद्ध षष्ठीचा, मार्गशीर्ष महिन्यातली शुद्ध षष्ठी. त्या दिवशी तो बालक त्या दिवशी त्या गंगेच्या कडेला त्या गवतामध्ये कृतिकांच्या हस्ते निर्माण झाला आणि ते बालक दाहो फोडू लागलं. ते बालक रडत असताना त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी आले अचानक गंगा स्नानासाठी. आणि त्या विश्वामित्रांनी त्या मुलाला बघितलं आणि त्या मुलाला उचलून घेतलं, त्याला पुसलं वगैरे सर्व व्यवस्थित केलं आणि त्या बाळाला सांगितलं, बाळा अरे तू इथं कसं काय आलास, कोणी टाकलं तुला? त्याने सांगितलं मला माहित नाही. त्यावेळेस विश्वामित्रांनी त्या थोडं ध्यान केलं आणि ध्यानामध्ये कळालं की हा कोणी साधारण नसून हा फार मोठा योगी आहे, हे शिवतेज आहे. हे विश्वामित्रांच्या लक्षात आलं आणि त्या बाळाने विश्वामित्रांना विनंती केली की महर्षी मला तुम्ही अनुग्रहित करावं, मला दीक्षा द्यावी आणि मला ज्ञान द्यावं, उपकृत करावं. त्यावेळेस विश्वामित्र म्हणाले, अरे बाबा मी काय कोणी ब्राह्मण नाही, मी पुरोहित नाही आणि मी क्षत्रिय तपस्वी आहे. क्षत्रिय तपस्व्याला कोणालाही अनुग्रह देण्याचा अधिकार नाही. त्यावेळेस त्या बाळाने सांगितलं, तुम्हाला जरी अधिकार नसला तरी तुम्ही मला अनुग्रहित करा. आणि मग त्या विश्वामित्रांनी त्याला अनुग्रहित केलं आणि त्याचं नाव कार्तिकी असं ठेवलं. झालं असं, त्यानंतर तो बालक क्रौंच पर्वतावर गेला. तो बालक त्यावेळेस त्याला शिक्षण वगैरे दिलं. त्यावेळेस तो क्रौंच पर्वतावर जाऊन तिथं त्या क्रौंच पर्वतावर एक मुष्टीप्रहार केला. या कार्तिकेयनी, कुमार कार्तिकेयनी मुष्टीप्रहार केला आणि त्या क्रौंच पर्वताचा एक तुकडा बाजूला केला, म्हणजे तोडून टाकला आहे एक तुकडा. त्यावेळेस त्या ठिकाणी एक दशपद्म नावाचा एक राक्षस राहत होता, दशपद्म नावाचा त्या क्रौंच पर्वतावर. आणि तो दशपद्म जो राक्षस होता त्याने या कार्तिकी कुमारावर आघात करण्याचं पाहिलं. कुमाराने त्यास एकाच मुष्टी प्रहारामध्ये जाग्यावर गतप्राण करून टाकलं. त्यानंतर इंद्रादी देवते ते धावत आले. देवराजा त्या बालकाच्या पाठीवर, देवराजा इंद्राने त्या बालकाच्या उजव्या बाजूने आघात केला. त्यातून शाख नावाचा एक व्यक्ती जन्मास आला. त्यानंतर त्या महाबळी पुरुष त्या उजव्या बाजूने तयार झाला. त्यानंतर त्या इंद्राने डाव्या बाजूला ज्यावेळेस त्या कुमार कार्तिकेयांच्या वज्र प्रहार केला त्यावेळेस विशाख नावाचा एक बलाढ्य महापुरुष जन्मास आला. या आघातातून त्या इंद्राला असं वाटलं की याच्या बाहुबळामध्ये जास्त ताकद आहे, म्हणून त्या इंद्राने तिसरा प्रहार त्याच्या हृदयावर केला आणि त्या कुमारांच्या हृदयावर ज्यावेळेस प्रहार केला त्यावेळेस तो तिथं नैगम नावाचा एक वीर पुरुष निर्माण झाला आणि ते सर्व तिघच्या तिघही त्या इंद्रासंग युद्ध करू लागले. इंद्राला पण पडता भूमी कमी केली. अखेर शेवटी इंद्र त्या ठिकाणावर निघून गेला आणि त्याने त्या कार्तिकी कुमारांची माफी मागितली. हा सगळा प्रकार त्या क्रौंच पर्वतावर चालत असताना भगवान शिवांनी त्या कैलासावर माता पार्वती सह बसलेले असताना माता पार्वतीच्या लक्षात आलं, प्रभू तुम्ही ज्या वेळेस तुमचं शिवतेज त्या अग्नीने गिळलं त्या शिवतेजाचं पुढं काय झालं प्रभू सांगा ना मला. भगवंतालाही त्याच वेळेस आठवलं की त्या शिवतेजाचं काय झालं, इथून गेलं खरं पण ते काय झालं, त्याचं पुढं कोण जन्मास आला, त्याच्यातून तो कुठं आहे कसा आहे. भगवंताला कौतुक वाटलं आणि भगवंताने तात्काळ ब्रह्मदेवाला कॉल केला, ब्रह्मदेवाला बोलून घेतलं. त्याच वेळेस भगवान श्री हरी तिथं आले, नारद तिथं आले, सर्व ऋषीमुनी जपी तपी सर्व त्या कैलासावर प्रगट झाले आणि त्यांना भगवान शिवाने प्रश्न केला की ऐका, मागं घडलेला प्रसंग तो शिवतेजाचं पुढं काय झालं त्याचं मला तुम्ही उत्तर द्या. त्यावेळेस विष्णू म्हणाले की ज्या कोणी हे शिववीर्य लपविले असेल तो खोटा बोलणारा होईल.
मी म्हणालो की ज्याने शिवगिरी चोरले असेल तो शिवपूजेच्या कृपेचा लाभ मिळणार नाही त्याला. इंद्र म्हणाला ज्याने हे पाप केलं असेल तो कधीच सुखी होणार नाही. शेवटी कोणीतरी पुढे येऊन म्हणाल प्रभूजी हे वीर्य ज्या पृथ्वीवर सांडले त्या पृथ्वीलाच विचारा ना हे काय झालं त्या वीर्याचं. नंतर त्यावेळेस पृथ्वी सांगू लागली. त्यावर पृथ्वी म्हणाले की ते एका पारव्याच्या रूपाने अग्नीने भक्षण केलेलं होतं. त्या पारव्याला विचार. तेव्हा त्या अग्निदेवाने नारदाने सांगण्यावरून त्या प्रयाग क्षेत्री त्या पारव्याने त्या अग्निदेवाने सांगितलं की नारदाने मला सांगितलं प्रयाग क्षेत्री गंगेमध्ये ते सोडून दे प्रवाहित कर. ज्यावेळेस गंगेला विचारणा करण्यात आली त्या प्रयाग क्षेत्रावर की गंगा त्या शिवतेजाचं काय झालं तिने सांगितलं हिमालयाला विचारा मला माहित नाही. हिमालयाला विचारल्यानंतर ते हिमालय म्हणे मी ते एका गवतात नेऊन टाकलं होतं. हिमालयाने असे सांगितले. तेव्हा हिमालयाकडे त्या संदर्भात चौकशी केली असता त्याला त्याच्यातलं फार काही कळालं नाही. तो म्हणे ते मला नाही सांगता येणार. मग ते तिथून पुढे गंगेने बघितलं असं मला नाही सांगता येणार. पुन्हा ते गंगेला विचारलं. गंगा म्हणे एका सरकड्याच्या वनामध्ये म्हणजेच गवतामध्ये ते मी टाकलं होतं. त्यानंतर तेव्हा सर्वत्र संचार करणाऱ्या वायूने सांगितलं हो मी तिथं एक दिव्य देही बालक बघितला होता जो त्या कृतिकांचं स्तनपान करत होता 6 मुखाने. का त्या 6 जणींच्या गर्भातून 6 तुकडे एकत्र आले म्हणून त्याला 6 तोंड फुटले आणि त्या 6 तोंडांनी 6 मातांचं त्यांनी दुग्ध प्राशन करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या वायूने सांगितलं त्या दिव्य बालक हा गवतात जन्मलेला मी पाहिले अशी ग्वाही दिली. त्यानंतर चंद्र सूर्यांनी ते बालक कृतिकींचं स्तनपान करत असताना आम्ही बघितलं असंही त्यांनी सांगितलं. झालं. मग भगवान शिवांनी आज्ञा दिली की जा त्या कृतिका कुठं आहेत ते बघा. मग त्या कृतिका होता बद्रिका आश्रमामध्ये. मग बद्रिका आश्रमामध्ये नारद आले. नारदांना पाठवलं आणि नारदांसंग नंदीही आले. नंदी आणि नारद त्या बद्रिका आश्रमात आले. त्या कृतिका फार घाबरल्या की हे नंदी आणि नारद इकडे काय येत आहेत काय कारण असेल यांचं. त्यावेळेस त्या कार्तिक कुमाराने सांगितलं माता अजिबात घाबरू नका तुम्ही. मी असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही काळजी नका करू. ज्यावेळेस नारद आणि नंदिकेश्वर त्या बद्रिका आश्रमात आले आणि त्या कार्तिकेला धीर देत सांगितलं कार्तिक कुमार तुम्ही साधारण नसून तुम्ही भगवान शिवतेजापासून उत्पन्न झालेले आहात. आणि त्यावेळेस कार्तिकेने सांगितलं हे जरी खरं असलं पण मी आता माझ्या ह्या मातांकडे आहे. मग ह्या मातांचा माझा काय संबंध. मग पाठीमागे घडलेला सर्व प्रकार आणि सर्व इतिहास हा नारदजींनी जसाच्या तसा कार्तिकेनं सांगितला. आणि कार्तिक कुमारांना फार आनंद झाला की वा 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 माझे आई वडील भगवान शिव आणि माता पार्वती त्यांचा जर मी पुत्र असेल तर मला फार आनंद आहे. त्यावेळेस नंदीने सांगितलं कुमार तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी भेटण्यासाठी बोलवलं आणि कुमारांनी निघण्याची तयारी केली. त्या 6ही माता ज्यांच्या गर्भातून कुमाराचा जन्म झाला होता त्या 6ही माता रडू लागल्या आणि कुमाराला सांगितलं कुमार आता जर तू निघून गेला तर आम्ही कोणाच्या जीवावर जगायचं रे बाळा. तुझा आम्हाला लढा लागलेला आहे. तू गेला तर आम्हाला करमणार नाही. त्या धरणीवर लोटल्या. धरणीवर अंग सोडून दिलं आणि त्यांचं अंग कंपायमान झालं. डोळ्यातून अश्रू सुरू झाले. केस मोकळे सुटले आणि त्यांना त्यांचा देहभान राहिला नाही. कार्तिकी कुमार कार्तिकी यांनी त्या नंदिकेश्वरांची क्षमा मागितली आणि सांगितलं नंदी महाराज तुमची जर इच्छा असेल थोडं नंदी महाराज तुमची जर इच्छा असेल तर माझ्या मातांना पण संग घ्या ना. त्या कार्तिक स्वामींचा थोडासा आदर करून नंदी महाराजांनी सांगितलं हरकत नाही चला तुम्हीही चला. त्या 6 माता नारद महर्षी आणि माझे कुमार कार्तिकेय त्या विमानात प्रौढ होऊन आरूढ होऊन त्या कैलासाकडे निघाले. कैलासामध्ये थोड्या अंतरावर ते विमान आलं. माझ्या पार्वती मातेला कळलं की माझा मुलगा येत आहे. पार्वती मातेने खूप उत्साहाने सर्व कैलास सजवला.
शिशुभीत केला आणि सर्व शिवगणांना सांगितलं, ऐका, आज माझं लेकरू येत आहे, तुम्ही सर्वांनी चांगलं स्वच्छ राहा, सुंदर राहा, प्रसन्न राहा. आणि महाराज नगाडे वाजू लागले, दुमदुम वाजू लागल्या, त्या ठिकाणी मंगल वाद्य वाजू लागले, सनई वाजू लागले, चौघडे वाजू लागले, सुगंधित वातावरण निर्माण झालं आणि सुंदर असा एक चौघडा सजवण्यात आला. आणि जसं ते विमान कैलासावर उतरलं, त्या कैलासात उतरलेल्या विमानातून सगळ्यात पहिल्यांदा या 6 माता उतरल्या. कृतिका, 6 कृतिका, आणि त्या पाठोपाठ कुमार कार्तिकेय उतरले, त्या पाठोपाठ नंदी प्रभू उतरले आणि त्या पाठोपाठ माझे नारद महर्षी उतरले. त्या 6 कृतिकांनी जाऊन पार्वती मातेचे चरण स्पर्श केले, भगवान शिवाचे चरण स्पर्श केले आणि माता पार्वती धावत गेली आणि आपल्या बाळाला आपल्या हृदयाशी कवटळली. खूप आनंदाने मिठी मारली, इतक्या आनंदाने मिठी मारली की अनेक वर्षापासून मायलेकाची ताटातूट व्हावी, अचानक लेकरू तिच्या मिठीत यावं, त्या उद्देशाने त्या पार्वती मातेने कार्तिकेयास मिठी मारली. भगवान शिवाने प्रेमाने आलिंगन दिलं आणि त्याच्या डोक्यावर आशीर्वादात्मक हात ठेवला आणि सांगितलं, कार्तिकेया, तू अजय राहशील, अमर राहशील. हा आशीर्वाद भगवान शिवाने आपल्या पुत्राला दिला. झालं, तिघही एकत्र आले. त्या कृतिकांनी खूप त्यांचं गुणगान गायलं, भगवान शिवांचं आणि माता पार्वतीचं. आणि कार्तिकेयने सर्व घडलेला तो घटनाक्रम माता पार्वतीला आणि भगवान शिवांना सांगितला की असं असं झालं, म्हणून मी या मातांकडे राहिलो, या मातांचं मी दुग्धपान केलेलं आहे. त्यावेळेस पार्वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितलं, तुम्ही होत्या म्हणून माझं लेकरू वाचलं आणि तुमच्यामुळे मला माझा कुमार मिळाला, तुमचे खूप खूप आभार. झालं, सर्व शिवगणांना आज्ञा दिली आणि सांगितलं, कार्तिकेयाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग सुंदर असं सप्त गंगेचं पाणी आणलं, सप्त समुद्राचं पाणी आणलं, सुंदर असे उठणे तयार केले, सुगंधित आणि नगाडे वाजू लागले. सर्व शिवगणांना बोलवलं आणि कुमार कार्तिकेयांचा अभिषेक त्या ठिकाणी सुरू झाला. सर्वांनी कार्तिकेयचं स्वागत केलं. त्या ठिकाणी लांब लांबून देव आले, भगवान विष्णू आले, ब्रह्मा आले, नारद आले, संताधिक आले. सर्वच्या सर्वांनी येऊन त्या कार्तिकेयाचं गुणवर्णन केलं, त्यांना यशाचा आशीर्वाद दिला आणि कार्तिकेयाला प्रार्थना केली, कुमार, या पृथ्वीवर तारकासुराने अतिशय धुमाकूळ घातलेला आहे. त्या तारकासुराचा वध तुम्हाला करायचा आहे, त्या उद्देशाने तुम्ही तयारी करा. कार्तिकेयने त्यावेळेस सर्वांना वरदहस्त दिला, सांगितलं, काळजी करू नका, तारकासुराला मीच मारणार, ते तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त तुमच्या घरी जा, निवांत राहा आणि ज्या वेळेस तो प्रसंग येईल त्यावेळेस मी सगळ्यांच्या पुढे येईल, असं कार्तिकेयने सगळ्यांना अभिवचन दिलं. त्यावेळेस भगवान शिवांनी काय केलं, कार्तिकेयाचा अभिषेक वगैरे झाला आणि कार्तिकेयाला सिंहासनावर बसवलं आणि आपल्या हिमालयाच्या जवळ एका शिखरावर त्या कार्तिकेयाला स्वतःचं राज्य देऊन दिलं. हिमालयाच्या जवळच एका शिखराचं राज्य दिलं. झालं, त्या राज्य सिंहासनावर कुमार कार्तिकेय बसले आणि त्यांचं राज्य ते करू लागले. तेवढ्यामध्ये काय झालं, एक ब्राह्मण, नारद नावाचा ब्राह्मण, नारद महर्षी बर का, त्या ब्राह्मणाचं नाव नारद होतं. नारद नावाचा ब्राह्मण तिथे पळत आला आणि त्याने त्या कार्तिकेय स्वामींचे पाय धरले आणि सांगितलं, शिवनंदना, आमच्यावर कृपा करा, आमच्यावर मोठं संकट आलेलं आहे. कार्तिकेयने विचारलं, बाबा काय झालं तुला, कसं तुझ्यावर संकट आलेलं आहे? त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, मी एक यज्ञ करू राहिलो आता. त्या यज्ञाचं नाव अजमेध, अश्वमेध नाही बर का, अजमेध. अज म्हणजे बोकड आणि त्या अजमेधाचं नियोजन केलेलं आहे. पण प्रभू, माझा तो जो अज आहे, तो जो बोकड आहे, तो पळून गेलाय आणि जोपर्यंत तो बोकड मला सापडत नाही तोपर्यंत माझ्या यज्ञाची पूर्तता होणार नाही. तेव्हा कुमार कार्तिकेयने काय केलं, आपल्या बाजूतून एक वीरबाहू नावाचा एक भलामंद बलाढ्य पुरुष काढला. आपल्या बाहूतून
वीरबाहू नावाचा एक बलाढ्य पुरुषाला जन्म दिला कार्तिक कुमारांनी. आणि त्याला सांगितलं, वीरबाहू तू जा, या ब्राह्मणाचा बोकड कुठे आहे तो पाहून ये. तो वीरबाहू पूर्ण 14 भुवनांमध्ये हिंडला. त्यावेळेस त्याला असं समजलं की तो जो बोकड आहे, तो जो अज आहे, तो अज वैकुंठामध्ये जाऊन त्या वैकुंठातील नासधूस त्याने धुमाकूळ घातला होता तिथं. कुठं? त्या वैकुंठामध्ये त्या बोकडानं. त्यावेळेस वीरबाहू तिथे गेले, त्याचे 2 कान धरले आणि शेपूट धरली, असा उचलला आणि पाठीवर टाकला. आणि जिथं कार्तिकेय स्वामी आपलं राज्य करत होते त्या ठिकाणी तो वीरबाहू त्या बोकडाला घेऊन आला आणि त्याच्या पुढे ठेवून, कुमारांपुढे ठेवून त्या वीरबाहूने सांगितलं, प्रभू हा तो बोकड. पण तो बोकड इतका विचित्र होता, तो काही केले एक ठिकाणी थांबला, सारखा पळायचा, धुमाकूळ घालायचा. तो ब्राह्मण म्हणे, महाराज मी असा नेऊ कसा? हाताला मला कवाई मारून टाकल म्हणे. आता मला सांगा, जो बोकड वैकुंठात जाऊन धुमाकूळ घालतो तो त्या नारदांना ऐकणार आहे का? झालं बा. कार्तिक स्वामींनी काय केलं, त्याच्या पाठीवर बसले, त्याच्या पाठीवर त्याचे 2 कान धरले आणि त्याला इतका पिदाडला, इतका पळवला, पळून त्याला शांत केला की तो नंतर पुन्हा उठायची सुद्धा तयारीत नाही. आणि त्या नारद ब्राह्मणाला सांगितलं, उचल तुझा बोकड, जाय तुझा यज्ञ पूर्ण कर. झालं. ब्राह्मणाला आनंद झाला. त्या ब्राह्मणाने नारद ब्राह्मणाने कार्तिक कुमारांचं खूप गुणवर्णन केलं आणि तो जो बोकड होता तो उचलायला सुरुवात केली. आता उचलून खांद्यावर टाकावून आपला अजमेध यज्ञ पूर्ण करावा. तेवढ्यात त्या कार्तिकेयांच्या काय मनात आलं काय माहिती, त्यांनी तो बोकडाचा पाय धरला आणि त्यांच्याकडे वळलं बोकड. ब्राह्मण म्हणे, प्रभू काय झालं? जाय म्हणे, जाय तुझा यज्ञ पूर्ण कर. म्हणजे प्रभू हा जर याचा बळी नाही दिला तर यज्ञ पूर्ण कसा होईल? त्यावेळेस कार्तिकेयांनी तिथं सांगितलं, आई यज्ञ असो काही असो, बळी देणे हा यज्ञाचा कधीच शेवट होऊ शकत नाही. उलट कोणाचा जीव घेणे हे फक्त पापच आहे. हा उपदेश त्या नारद ब्राह्मणाला त्या कार्तिक कुमारांनी केला. बराच मोठा उपदेश आहे, पण आपल्याला फक्त एकच मुद्दा, पाप होतं एवढं घ्यायचं, सोडून द्यायचं, कारण आपल्याला पुढच्या कथा महत्वाच्या आहे. झालं. ब्राह्मणाने हात जोडले, ब्राह्मणाचे डोळे उघडले. ब्राह्मणाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मलाही मान्य नव्हतं, पण आमच्या गुरुवर्याने सांगितलं म्हणून अजमेध करण्यासाठी मी प्रवृत्त झालो. तो बोकड तिथे ठेवून दिला आणि तो नारद ब्राह्मण आपल्या ठिकाणी निघून गेला. त्यानंतर इकडं नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलं, का हो प्रभू, कार्तिकेयांचा एवढा मोठा असलेला पराक्रम, मग त्या पराक्रमाच्या जोरावर त्या तारकासुराचा वध कार्तिकेयांनी केला का? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे बाबा तुला काय सांगावं, एक दिवशी अशी घटना घडली, सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं, आता कार्तिकेय कुमार मोठे झालेले आहेत आणि आता तो तारकासुराचा आपल्याला वध करायचा आहे आणि तारकासुराचा अन्याय सहन होत नाही पृथ्वीला, म्हणून सर्व देव एकत्र आले. त्यांनी सर्व जमवाजमव केली, रणशिंगे वाजवले आणि युद्धाच्या तयारीने त्या तारकासुराला निरोप पाठवला, तारकासुरा युद्धास तयार हो. आणि तारकासुराला सुद्धा असं वाटलं की जे देव मनाला घाबरतात ते देव आता अचानक माझ्यासंग युद्धाला कसे काय तयार झाले. कारण तारकासुराला या शिवपुत्राची काहीच कल्पना नव्हती, कोणी होऊन दिली नाही ती कल्पना तारकासुरापर्यंत. एक ठिकाण समुद्राचा किनारा, ज्या ठिकाणी समुद्र आणि आकाश एका ठिकाणी येतात असं एक ठिकाण निवडलं आणि त्या ठिकाणी देवांनी सर्व आपली सेना उभी केली. तारकासुराला सांगितलं, तारकासुरा चाल ये, चालून ये. आणि तारकासुराने त्याची भयंकर मोठी सेना त्या समुद्राच्या कडेला आणली आणि महाराज त्या युद्धाला सुरू झाली. सर्वत्र एकच रणधुमाळी वाजली, इतके एकमेकांवर प्रहार केले, इतके वज्र प्रहार केले, कित्येक लोक मेले की त्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहू लागले. नारद सांगतात, ब्रह्मदेव सांगतात, अरे नारदा, त्या युद्धामध्ये कोण कोणाशी लढत होतं ते तुला सांगतो. तो
तो जो इंद्र आहे ना, हा इंद्र तारकासुराची स्वतः लढत होता. त्यानंतर संवनादाची अग्नी लढत होता, जंब हा यमाशी लढत होता, बल वरुणाशी लढत होता, सुवीर पवनाशी लढत होता, पवनमान कुबेराशी, तर कुंभ चंद्राशी, शंभू दैत्य हा ईशानाशी लढत होता, कुंजीर हा सूर्याशी लढाई करून देत. पाहता 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 त्या ठिकाणी मांसाचा चिखल झाला, मांसाचा, आणि रक्ताचे धोधो धोधो पाठ वाहू लागले. त्या युद्धामध्ये कुबेराने आपले यक्ष सैन्य आणलं, यक्षांचं सैन्य आणलं कुबेराने, आणि कुबेरही त्या लढाईमध्ये तयार झाला. कुबेरानेही जो दिसेल त्याला सपासप कापायचं काम चालवलं कुबेराने देवतांकडून. त्यावेळेस वीरभद्र अचानक आपला 1000 चाकांचा रथ घेऊन आला, आणि ते वीरभद्राचं 2 कोटी सैन्य त्याच्या पाठीमागे होतं. महाराज हजारो घोडे त्या वीरभद्राच्या त्या रथाला जुळलेले होते. तारकासुर एकेकाचा खात्मा करत चालला होता. वीरभद्र पुढे आला, त्यावेळेस वीरभद्राने त्याच्यावर वार केला, तर वीरभद्रालाही त्याने मातीत गाठलं. वीरभद्राचं सुद्धा काही झाले ना. वीरभद्राची झालेली फजिती पाहून भगवान विष्णू स्वतःचं सुदर्शन घेऊन आले. सुदर्शन त्याच्यावर सोडलं, त्याने सुदर्शनाही बंदिस्त करून ठेवलं त्या तारकासुराने. कारण त्याला तसं वर्णन दिलेलं होतं ब्रह्मदेवाने, कुणी आलं तरी कुणीच मला मारू शकत नाही. आणि इतकं तुंबळ युद्ध चालू झालं. त्यावेळेस त्या युद्धाचा आवाज त्या वीरबाहूला आला. कोण वीरबाहू? कार्तिकेयांच्या भुजेपासून निर्माण झालेला पुरुष. त्या वीरबाहूला असं वाटलं काय चालू आहे नेमकं, म्हणून तो वीरबाहू बघायला गेला. बघितलं तर तो तारकासुर सर्व देवतांना पछाडत, सर्वांचे मुंडके कापत, कोणाला जखमी करत, कोणाला मोचित करत हा अग्रेसर होऊन पुढे चाललेला आहे. आणि तो वीरबाहूने ते सर्व बघितलं, धावत पळत आला आणि सांगितलं, स्वामी युद्ध सुरू झालेलं आहे, तुम्हाला आता निघावं लागेल. आणि कार्तिकेयांनी तयारी केली. त्या वीरभद्राला सांगितलं, एक काम कर, माझ्या रथाची तयारी कर आणि चल मला घेऊन आता. त्यावेळेस वीरभद्राने रथ जुंपला आणि त्या रथामध्ये बसून कुमार कार्तिकेय त्या ज्या ठिकाणी युद्ध चालू होतं त्या ठिकाणी त्यांचं पाचारण झालं. एक काळ असा आला की ब्रह्मदेव आपलं स्वतःच शस्त्र घेऊन ज्यावेळेस त्या तारकासुरावर चाल केली, त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या मानेवर त्या तारकासुराने असा आघात केला की ब्रह्मदेव एकाच प्रहारामध्ये मूर्छित येऊन पडला. आता ब्रह्मदेवानेच वरदान दिलेलं होतं बघ काय तारकासुराला. तारकासुर यांचाच तपश्चर्या करत होता, यांनीच त्याला वरदान दिलं आणि एका प्रहारात ब्रह्मदेव मूर्छित केला. ते ज्यावेळेस त्या इंद्राने पाहिलं, इंद्र स्वतःचा खड्ग घेऊन आला आणि त्या खडगाने तारकासुरावर प्रहार करायचा प्रयत्न केला, पण इंद्राला सुद्धा त्या तारकासुराने ऐकलं नाही. भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णूने त्या तारकासुरावर खूप वेळ युद्ध केलं. तारकासुराने जसं काही एखाद्या मोठ्या पुरुषावर एखादा छोटासा दगडाचा कंकर येऊन पडतो ना, छोटासा दगड, तसे ते सर्व प्रहार बोलवून लावत होता तारकासुर हसत खेळत. हे ज्यावेळेस त्या कार्तिक कुमाराने पाहिलं, कार्तिक कुमाराने मनोमन आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि आईला सांगितलं, आई मी या तारकासुराच्या वधासाठी चाललोय, मला आशीर्वाद दे. दोघाही माता पित्यांनी त्या कार्तिकेयास मनोमन आशीर्वाद दिले आणि कार्तिकेयांनी ज्यावेळेस भगवान विष्णू धारादंडी पडले, त्यांचा मुकुट उडून गेला, पितांबर फाटला, खांद्यावरचा शेला खाली पडला आणि भगवान विष्णू रथातून खाली पडले. आणि जसे का रथातून खाली पडले, सर्व तारकासुराच्या सैन्याने एकच मोठा गजर केला तारकासुरांचा आणि तारकासुर महाराजांचा विजय असो. मोठी ललकारी झाली आणि त्या ललकारीसह भगवान विष्णूच्या पाठीमागून त्या हजारो घोडे त्या रथाला जुंपलेला हा
हा कुमार कार्तिकेय आपला स्वतःचा रथ घेऊन त्यांच्या समोर आला आणि त्या तारकासुराला दलकारलं, ए तारकासुरा, तुझ्या जर हिंमत असेल तर तू माझ्या संग लढाई करून दाखव. तारकासुराने त्याच्याकडे बघितलं. तारकासुराने त्याला सांगितलं, बाबा अरे तुझ्या अजून दुधाचे दात पडलेले नाहीये, तू केवढा मी केवढा, तू घरी जा. त्यावेळेस तारकासुराने त्या कुमार कार्तिकेयांना ज्ञान द्यायला सुरुवात केलं. योद्ध्याने कधी म्हणे आपल्या बरोबरीचा जो आहे त्याच्या संग युद्ध करावं, आपल्यापेक्षा कमकुवतांच्या संग लढू नये. हे सगळं बोलत असताना कार्तिक स्वामीने एकच सांगितलं, तुझ्या हिंमत असेल तर तू माझ्या संग युद्ध कर, बाकीचा वर्गना करू नकोस. झालं. बघता 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 त्यालाही राग आला. त्याने आयुध उचलले आणि तो तारकासूर कुमार कार्तिकेयच्या समोर आला. कुमार कार्तिकेयच्या समोर आला, पण तारकासुराला एक युक्ती सुचली. तारकासूर म्हणे, हा बालक असा परत जात नाही, तर त्याने एका युक्तीने याला परत पाठवायचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, त्या कुमार कार्तिकेयांसमोर त्या भगवान शंकराची आणि भगवान विष्णूंची नाचक्की करायला सुरुवात केली. म्हणजे अरे तुम्ही कसले रे देव, तुम्ही कसले देव, या एवढ्या लहान लेकराला तुम्ही माझ्या पुढे लढायला पाठवता, स्वतःला मोठे म्हणवता, देव म्हणवता, बलवानशील म्हणवता, आणि हे एवढं लेकरू माझ्या संग लढायला पाठवता. लाजा वाटल्या पाहिजे म्हणे तुम्हाला. त्याने भगवान विष्णूकडे पाहिलं आणि भगवान विष्णूला डायरेक्ट बोलला तो, अरे म्हणे विष्णू, तू किती कपटी आहेस मला माहिती आहे. अरे त्या मधुकैटपाला सुद्धा तू धूर्तपणाने मारला, मधुकैटपाला. त्याचप्रमाणे बालीचा झाडाच्या मागून वध केला, मोहिनीचे रूप धरून त्या देवांना तू अमृत दिलं आणि आम्हाला राक्षसांना तू ते दारूचं पान करायला लावलं. हा, एवढा तर तू कपटी आहेस. सुरापान आमच्या नशिबाला आणलं आणि आता तू खुशाला हा लहान लेकरू आमच्याकडे पाठवतोस भांडण्यासाठी. त्या अवतारामध्ये प्रत्यक्ष आपल्या मातेवरच शस्त्र चालले. परशुराम अवतारामध्ये भगवंताने तुझ्या वडिलांनी सांगितलं, खुशाल तू तुझ्या आईची मान कापली, एवढा तू कपटी, आणि तू या पोराला पाठवतो माझ्या संग. त्याचप्रमाणे त्या इंद्राकडे पाहिलं. इंद्र तिथंच होता, इंद्र लढू लागत होता यांना. त्या इंद्राकडे पाहिलं, अरे म्हणे इंद्रा, तुझी काय लायकी रे माझ्या संग लढायची? हा, तू तर इतका कपटी आहेस, इतका दुष्ट आहेस की महापापी सुद्धा त्याच्या पुढे कमी आहे. म्हणे त्याने कपट्याने त्या दितीच्या गर्भाचे तुकडे केले होते. काल आपला विषय झाला ना, दितीचे 49 तुकडे केले होते गर्भामध्ये जाऊन. इंद्राने त्याचा पुरावा तो इथं देतोय. पण इंद्रा, अरे तुझ्या ज्यानं असं शक्य नाही झालं तर तू त्या दितीच्या पोटामध्ये जाऊन तिच्या गर्भात जाऊन तिच्या गर्भाचे 49 तुकडे केले. हा, तू गुरुपत्नीला सोडलेले नाही. गौतमाच्या आईच्या बघून मोकळा झाला. अरे तुझे गुरु ना ते, त्यांच्या पत्नीला तू सोडलं नाहीस आणि ती आईला भ्रष्ट केली. विश्वरूप ब्राह्मणाचे तू मुंडके उडवले, लपवून ब्राह्मणाची हत्या केली आणि तू माझ्या पुढे येतोस काय लढायला? तुझी लायकी नाही आणि तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही त्या लहान पोराला माझ्या संग लढायला पाठवता का? आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर जेव्हा त्या कार्तिकेय स्वामींना राग आला आणि कार्तिकेयाने सांगितलं, ए तारकासुरा, बाकीच्या वर्गाला नको करूस, त्यांचं काय असेल त्याने ते पाहून घेतील. तू माझ्या संग युद्ध कर, तुझ्या हिंमत असेल तर माझ्या संग युद्ध कर, अन्यथा तुला मी इथून जिवंत जाऊ देणार नाही. आणि एवढं बोलले आणि कार्तिकेय स्वामींनी एक बाण सोडला त्या तारकासुराच्या बाजूला. तारकासुराने तो असा चिमटीत धरला, चिमटीत, आणि असा मोडून टाकला. आपण एखादी छोटीशी गोळ्याची काडी कशी मोडतो अशी, तसा तो बाण मोडून टाकला. आणि कार्तिकेय स्वामी त्याच्या संग लढू लागले. महाराज, एक शेवट तर एक योद्धे तिथं त्याच्या संग लढत असताना भगवान विष्णूंना अचानक त्यांची मूर्छा संपली आणि भगवान विष्णूच्या लक्षात आलं की हा तारकासुरा संग कुमार एकटाच लढतोय. भगवान विष्णू त्याच्या मदतीसाठी आले. भगवान विष्णू लढू लागले. इंद्राने सुद्धा मग मागे पुढे न बघता इंद्र सुद्धा लढू लागला. त्या कुबेराला या तारकासुराने एका बाणामध्ये 12 योजन लांब पाठवलं होतं. एकच बाण मारला कुबेराला आणि कुबेर 12 योजन लांब जाऊन पडला होता.
सर्व यक्ष सैन्य त्यांनी मूर्छित करून टाकलेलं होतं. त्या कुबेराला शुद्ध आली. कुबेरही उठला आणि आपल्या त्या रथामध्ये बसून धावत पळत पुन्हा त्या रणभूमीमध्ये आला आणि तोही या भगवान विष्णू संग लढू लागला. भगवान विष्णू ब्रह्मदेव त्या तारकासुरासंग लढतायत. कोणाला तारकासुर आवरेना. एक एक बाण यांच्या दिशेने भिरकावला की मूर्छित व्हायचे. शेवटी भगवान विष्णूंनी एक माया केली आणि त्या मायेला सांगितलं की बाई, आता तू याच्या डोळ्यापुढे जा आणि याला असं दाखव की हे सगळे परास्त झालेले आहेत आणि त्याला शांत उभं राहायला सांग. की माया मोठ्या अहंकाराने नटून थटून म्हणजे आत्ता जाते. तारकासुराला मोहित करायचंय ना, काय विशेष आहे. माया गेली, त्याच्या डोळ्यासमोर उभी राहणार. तेवढ्यात मायेला एक झापड मारली आहे भगवान विष्णूच्या मायेला. एक झापड मारली, एकाच झापडेत ती माया समुद्रात जाऊन पडली. भगवान विष्णूच्या लक्षात आला हा आवराच्या मागे दिसत नाही. त्यावेळेस तारकासुराला आवरण्यासाठी त्या कुमार कार्तिकेयांनी सांगितलं, प्रभू आता तुम्ही काळजी करू नका. मग त्यांनी व्यूहरचना केली. ऐका, भगवान विष्णू, कुबेर, ब्रह्म आणि तारकासुर आणि कुमार कार्तिकेय त्याच्या पाठीमागच्या बाजूला ब्रह्मदेव जाऊन उभे राहिले. त्याच्या डाव्या बाजूला कुबेर गेला आणि उजव्या बाजूस भगवान विष्णू गेले आणि त्याच्या समोरच्या बाजूला स्वतः कार्तिक कुमार उभे राहिले. त्याने बाण सोडायच्या आत त्याच्या पाठीमागून वार व्हायचा. त्याने बाण सोडायच्या आत डाव्या बाजूने वार करायचा. त्याने बाण सोडायच्या आत उजव्या बाजूने. पण त्याने अशी प्रक्रिया लावली की माग डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आणि समोरच्या बाजूला एकाच बाणातून बाण सोडायचा. इतकं युद्ध कौशल्य होतं त्याच्याकडे. चौघांना तो एकाच बाणाने चौघांना मारायचा. शेवटी एक काळ असा आला, 3 बाण या तिघांच्या मरमी लागले. कुबेराच्या, ब्रह्मदेवाच्या आणि भगवान विष्णूंच्या. आणि ते तिघही खाली पडले. आणि ते बघितल्यानंतर तारकासुराने एक मोठा उश्वास सोडला आणि जोरात तारकासुर टहाके करून हसू लागला. बस एवढीच संधी कुमार कार्तिकेयांनी साधली आणि कुमार कार्तिकेयांनी एक बाण त्या धनुष्याला लावून त्या धनुष्याची प्रत्येच्या ओढली. भगवान शिवांचं नाव घेतलं. माता पार्वतीचं चरण स्पर्श केला अंतःकरणाने आणि तो बाण त्या तारकासुराच्या दिशेने रोखला. तारकासुर हसता हसता कार्तिकी आपल्यावर बाण सोडतोय हे कळायच्या आत तो बाण आला आणि तारकासुराच्या मरमी लागला आणि तारकासुर जागीच दत्तप्राप्त झाला. जसा का तो तारकासुर मेला, सर्व देवदेवतांनी मोठ्या प्रमाणात त्या कार्तिकेय स्वामींचा जयकार केला. कार्तिक स्वामी की जय, कार्तिक कुमार की जय, भगवान शिव शंकर की जय, माता पार्वती की जय. झालं. तो तारकासुर मेला. सर्व सृष्टीला आनंद झाला. देवाने त्या कार्तिक कुमारला उचललं, कथा टाकलं आणि सर्व देवताच्या पाठीमागे त्या कैलासावर आले. कैलासावर आल्यानंतर माता पार्वतीला कोड आनंद झाला. माझ्या मुलाने एक युद्ध जिंकलेलं आहे. आणि माता पार्वतीने त्याचं औक्षण केलं. त्या बाळाचं नजर काढली आणि त्या बाळाला आपल्या मांडीवर बसवलं. सांगितलं, का तुला त्रास का नाही झाला ना? सांगितलं, आई अगं काहीच नाही. तुझ्या कृपेने मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला. आणि त्या दोघाही माता पितांनी कुमार कार्तिकेयांना शुभ आशीर्वाद दिला आणि सांगितलं, बाळा या आत कसा तू विजयी झाला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, ब्रह्मांड आहे, तोपर्यंत तू असाच विजयी राहशील. असा आशीर्वाद त्या माता पित्यांनी त्या बाळाला दिला. आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्तिक स्वामी कधी पराजित झालेले नाही कोणाकडूनच. खूप आनंद झाला. आणि त्या ठिकाणी युद्ध कौशल्याची चर्चा झाली. नारदांनी सांगितलं, प्रभू काय कार्तिक कुमार युद्ध करतात, खूप छान युद्ध करतात. सर्व चर्चा वगैरे झाली. भोजन आदी सर्व कार्य पार पडले. आणि त्या कार्तिकेयाचं माता पार्वतीने आलाय घेतली आणि सांगितले, बाळा जा तुझ्या राज्यामध्ये, तुझ्या राज्यात जाऊन तू तुझं राज्य सांभाळ. त्यावेळेस कार्तिक स्वामी हे क्रौंच पर्वतावर आले. त्यांचं आगमन झालं आणि त्या कुमारास नमस्कार करीत त्या
कुमारजी आपला तारकासुराशी युद्ध करण्याचा पराक्रम पाहून आम्हाला फार आनंद झाला. त्या क्रौंच पर्वतावर ज्यावेळेस कार्तिक कुमार आले त्यावेळेस त्यांना एक ब्राह्मण भेटला. त्या ब्राह्मणाने सांगितलं, प्रभू अहो तुमचा तारकासुराशी युद्ध झालं, आम्हाला खूप आनंद झाला, पण महाराज एक काम करा ना, अहो आमच्या नगरीमध्ये एक बाणासूर नावाचा दैत्य आहे, तो युद्धभूमीमध्ये तुमच्या त्या युद्ध चालू होतं ना तारकासुरासंग, त्यावेळेस हा बाणासूर तिथं युद्ध करत होता तारकासुराच्या बाजूने. ज्यावेळेस तारकासुराचा वध झाला त्यावेळेस हा बाणासूर तिथून पळून आला आणि तो पळून आला आणि तो ज्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणी त्याने लोकांना त्रास दिला आणि त्याने सांगितलं, त्या ब्राह्मणाने सांगितलं या बाणासुराचं काहीतरी करा. त्यावेळेस कार्तिक स्वामींनी त्याबरोबर एक शक्तीला आपल्या हृदयातून बाहेर काढलं कार्तिकी कुमारांनी आणि त्या शक्तीला सांगितलं, जा त्या बाणासुराचा वध करू नये. ती शक्ती गेली, त्या बाणासुराचा वध केला आणि तो ब्राह्मण आनंदाने निघून गेला. त्याचप्रमाणे त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि त्याने मोठ्या समाधानाने तिथून निघून गेला. कार्तिकेयांनी त्या स्थानावर प्रतिज्ञेश्वर, कपालेश्वर या 2 शिवलिंगाची आणि कुमारेश्वर या 3 शिवलिंगाची तिथं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली त्या क्रौंच पर्वतावर. आणि त्यानंतर ते शिवलिंग स्थापन केले. शिवलिंग भक्तांच्या पूजनाने आणि दर्शनाने मनोकामना पूर्ण करू लागले आणि अंतिम मोक्षदायी ते ठरले. त्याचप्रमाणे कुमार आपल्या सिंहासनावर विराजमान झालेले असताना त्याच ठिकाणी पुन्हा तारकासुराचा वध झाल्यानंतर तिथून अजून एक निघून आला होता राक्षस. त्याचं नाव तो शेषपुत्र बरं का, शेषाचा मुलगा कुमुद. तो कुमुदही तिथून पळून आला होता त्या तारकासुराचा वध झाल्यानंतर. त्या ब्राह्मणाने सांगितलं, कुमार हा कुमुदही आम्हाला फार त्रास देतो, त्या कुमुदाचा सुद्धा तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा. आणि त्या कुमुदाचा बंदोबस्त करण्यासाठी त्या कुमारांनी जी पहिली शक्ती आणली होती त्याच शक्तीला त्या कुमुदाकडे पाठवलं आणि त्या कुमुदाचाही वध केला. त्या ब्राह्मणाला आनंद झाला आणि तो ब्राह्मण त्याच्या ठिकाणी पुन्हा त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर कार्तिकेय स्वामी त्या क्रौंच पर्वतावर बसलेले असताना त्यांना एक दिवस समाधी अवस्थेमध्ये भगवान शिव आणि माता पार्वती दिसले. त्यांना असं वाटलं आज आपल्या आई वडिलांच्या भेटीसाठी आपण गेलो पाहिजे. म्हणून कुमार कार्तिकेयांनी याला बोलवलं, कोणाला, मयूराला बोलवलं आणि सांगितलं, मयूरा आपल्याला आई वडिलांच्या भेटीला जायचं आहे. झालं. कार्तिकेय स्वामी तिथून निघाले, माता पार्वतीकडे आले, चरणस्पर्श केला. अगदी आनंदाने 6 महिने त्या कैलास पर्वतावर निवास केला. आई वडिलांचा आनंद घेतला आणि पुन्हा ते क्रौंच पर्वतावर जाऊन त्यांचं राज्य सांभाळू लागले. कार्तिकेय मुनी निघून गेले त्यांच्या राज्यात. एक दिवशी माता पार्वती, भगवान शिव हे त्या आपल्या सिंहासनावर बसलेले असताना माता पार्वती म्हणे, का हो प्रभू, कार्तिकेय निघून गेला, पुढं काय? आता तुम्ही समाधीला जाता, मी काय करायचं? शिवाने सांगितलं, पार्वती ते तुझं सगळं खरं आहे, पण कोणत्याही गोष्टी या होण्यासाठी तो कालावधी यावा लागतो. तोपर्यंत तूही काही सांगू शकत नाही आणि मी काही सांगू शकत नाही. झालं, थोडंसं संभाषण झालं आणि भगवान शिव आपल्या निर्विकार समाधीमध्ये तल्लीन झाले. भगवान शिव जसे निर्विकार समाधीमध्ये तल्लीन झाले तशी माता पार्वती एक दिवशी आपल्या गुहेमध्ये स्नान करण्यासाठी बसली आणि तिच्या ज्या 2 सखी होत्या, आठवतात का तुम्हाला त्यांची नाव? माता पार्वतीच्या सखी कोण? जया विजया. त्या जया विजयांनी माता पार्वतीला विचारलं, पार्वती अगं या भगवान शिवाचे जे शिवगण आहेत ना, हे फक्त त्यांचीच आज्ञा पाळतात म्हणे, तुझं काही ऐकतच नाही, ते तू काही सांगितलं तरी ऐकत नाही आणि ऐकतात ते वरच्या वर फक्त हो म्हणतात, पण मनापासून तुझी आज्ञा पाळत नाही.
तुला असं वाटत नाही का म्हणे की जसे त्यांचे शिवगण आहेत तसा तुझा एखादा पार्वती गण असावा, असं वाटत नाही तुला? पार्वती मातेने कसल्याशा विचाराने आंघोळीला बसताना, आता या कथेमध्ये बरेचसे लोक म्हणतात माता पार्वतीने आपल्या मळापासून गणपती बनवला, निव्वळ मूर्खपणाचं लक्षण आहे. अहो ती माता पण पार्वती होती, ती जगदंबा होती. किती वर्ष आंघोळ नाही केली म्हणजे अंगावर एवढी माती तयार होईल की तिच्या मळाने एखाद्या मुलाचं निर्माण होईल? मळाने छे 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 छे, नाही नाही नाही, हा भ्रम डोक्यातून काढून टाका. जो गणाध्यक्ष आहे, जो विघ्नाचा नाश करणार आहे, तो मळापासून निर्माण झाला? अजिबात नाही. त्याचं तुम्हाला खरं कारण सांगतो. माता पार्वती ज्यावेळेस आंघोळीला जात असायची त्यावेळेस या जया विजया माता पार्वतीच्या अंगाला तेल लावायच्या आणि तेल लावल्यानंतर त्याच्यावर हळदीचं आणि कुंकुमाचं अर्चन करायचं. हळदी आणि कुंकुम त्याच्यामध्ये चंदन असायचं, याचं अर्चन करून माता पार्वती आंघोळ करायची. एक दिवशी याच विचाराने की माझाही कोणी गण असावा, माझाही कोणी गण असावा हा विचार केला आणि स्वतःचं अंग असं थोडंसं खरडलं. त्याच्यातून त्या चंदन, ते हळद आणि ते कुंकुम याचं जे काय आहे ते मिश्रण ते त्या मातेच्या हातात आलं. कसल्याच्या विचाराने तिने पुतळा तयार केला. बघता बघता तो पुतळा तयार करत असताना त्या कालखंडामध्ये माता पार्वतीची एक तपश्चर्या चाललेली होती. ओंकार या शब्दाची तपश्चर्या चाललेली होती. तो ओंकार शब्द उच्चारित असतानाच माता पार्वतीने त्या आपल्या अंगावरच्या त्या लेपनापासून एक छोटासा बालक बनवला आणि बघता बघता त्या ओंकाराच्या साधनेने त्या बालकामध्ये प्राण आला. तो बालक सजीव झालं. आता ते सजीव झालं आणि त्याने उठल्या आईला हात जोडले, सांगितलं माते माझं कशा करता निर्माण केलं, मी कशा करता आलो. आता माता पार्वतीला काही सुचण्याच्या आत माता पार्वतीने सांगितलं मी आंघोळ करते, त्या दरवाज्यावर जाऊन बस आणि कोणाला आतमध्ये सोडू नको. ही घटना घडण्याच्या अगोदर एक घटना घडून गेलेली होती. ती घटना अशी होती की त्या बाळाला त्या दरवाज्यावर का बसवलं, त्या गुहेच्या दरवाज्यावरच का बसवलं, प्रवेशद्वारावर. त्याच्यासाठी ही घटना समजून घेणं गरजेचं आहे. एक दिवस नंदी महाराजांना बोलवलं. नंदीला सांगितलं नंदी मी स्नानासाठी जागा आहे. आणि माता पार्वती स्नानासाठी गेली आणि त्या नंदीला सांगितलं कुणीही आलं तरी आतमध्ये सोडू नको. नंदीने सांगितलं ठीक आहे आई, नाही सोडणार. भगवान शिवशंकर तिथून आले आणि आपल्या पत्नीच्या पत्नीच्या कक्षेमध्ये जाऊ लागले. नंदी महाराज म्हणाले प्रभू मातेने सांगितलं कोणालाच आतमध्ये सोडू नको. शंकर भगवान त्याला म्हणे तुला जास्त झालं का? माझ्या पत्नीच्या कक्षेमध्ये मला जाण्यापासून तू अडवतोस, आता तो भक्तच त्याने दिलं सोडून. पण माता पार्वती स्नान करत असताना अचानक भगवान शिव आल्यामुळं त्या लज्जित झाल्या, खजीन झाल्या आणि क्रोधायमान पण झाल्या, रागावल्या. त्या नंदीला नाही ते बोलल्या आणि नंदी भगवंताने हा अपराध केला. त्यामुळं बाल गणेशाचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि त्याचं नाव गणेश असं ठेवलं मातेने. त्याला त्या प्रवेशद्वारावर बसवून माता आंघोळीला गेली. त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आले. त्यांनी सांगितलं अरे मला तू बाजूला मला जायचं. गणेशाने सांगितलं जमणार नाही, अजिबात जमणार नाही. माझ्या मातेने सांगितलं की तू कोणालाही सोडायचं नाही. भगवान शिव म्हणाले मला तुला माहिती का मी कोण आहे माहिती तुला? सांगितलं तुम्हाला मी ओळखू कसा? मी पहिल्यांदा तुम्हाला बघतोय. तुम्ही मला बघितलं का कधी याच्या अगोदर? सांगितलं नाही. म्हणे मग मी माझ्या माता पार्वतीचा मुलगा आहे. तुम्ही कोण आहे? अरे म्हणे मी तिचा पती आहे. मला घेणं नाही म्हणते त्याशी. तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही. जर तुम्हाला काय करायचं ते करा. भगवान शिवाची शेवटी अवघड परिस्थिती झाली. आता भगवान शिवांना असं वाटतंय लहान बालक आहे, याच्यावर काय आता आपण याला काय प्रहार करावा याच्यावर. म्हणून त्या नंदीगण वगैरे सगळे बोलवले आणि त्यांना सांगितलं अरे त्याला समजून सांगा मी कोण आहे, आतमध्ये आहे मी कोण आहे आणि मला आतमध्ये जायला सांगा. त्यावेळेस नंदी भगवंताने त्याला समजून सांगितलं की अरे गणेशा
ज्यांची तू ज्यांना तू आई म्हणतोस हे त्यांचे पती आहेत, या व्यवहाराने हे तुझे वडील आले. मग तुझ्या वडिलांना तुझ्या आईपासून का दूर ठेवतो? गणेशाने सांगितलं ते ज्ञान मला शिकवू नका, मी यांना आतमध्ये सोडणार नाही म्हणजे नाही. गणेशाने नाही सोडलं. शेवटी नंदी महाराजांनी तिथं ते काय 5-50 शिवगण होते, त्या शिवगणांनी थोडस नंदीला त्या गणेशाला थोडस बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्या गणेशाचे पाय धरून ओढायचा प्रयत्न केला. गणेशाने एका धक्क्यामध्ये सर्वच्या सर्व शिवगण पार लावून लोटून दिले त्या गणेशाने. त्यावेळेस भगवान शिवाने ते बघितलं आणि एवढंच पोर आणि माझ्या शिवगणाला लोटून दिलं. ते नंदी पळत गेलं, सांगितलं प्रभू हे ऐकायच्या बेता दिसत नाही, म्हणजे मग आता काय करायचं? सांगितलं याला 2-4 झापटे दिल्याशिवाय ऐकणार नाहीये. भगवान शंकराने सांगितलं जा जा, त्याला काय करते करा, तिथून बाजूला करा आणि मला फक्त आत्म जाऊ दे. झाले. नंदी आले. त्याच्यानंतर तिथं 5-50-100 असे शिवगण आले. त्यांनी सर्वांनी त्याच्या संग 2-2 हात करायला सुरुवात केली. त्या गणेशाने सांगितलं ऐका, मी एकटं लहान, एकटं एकटाच, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, तुम्हाला काय विषय आलेले आहेत. बरं तुम्ही किती जण आहे? तुम्ही एवढे सगळे असून माझे संग युद्ध करता. म्हणे बेटे हो, मी जर माझ्या आईचा पोरगा असेल तर तुम्हाला या तुमच्या आईचं दूध दाखवून देईल म्हणे. आणि महाराज बघता बघता त्या गणेशाने त्याच्या हातातला छोटासा परशु सावरला. परशु आणि एका परशुच्या प्रहाराने एक शिवगण काही योजना तिथून लांब फेकून दिले. काही योजना. हे सगळं चालू असताना फार युद्ध सुरू झालं. आता त्या युद्धाची फार गोड या ठिकाणी बातमी आलेली, पण आता हे सर्व आपल्याला नाही सांगण्यात आलं एवढं सगळं. पण असं समजा की फार फार मोठं युद्ध सुरू झालं. सर्वांना विचार केलं. एवढंच करता करता नाही, नारद महर्षी तिथून चालले होते कैलासावरून. ते नारद महर्षींनी पाहिलं, अरे कोण पोरगा आहे हा, या शिवगणांशी काय युद्ध करतो म्हणून त्यांनी खाली पाहिलं. त्यांनी लगेच त्यांच्या बापाला फोन लावला, ब्रह्मदेवाला. पप्पा अहो इथं लई मोठं युद्ध चालू आहे म्हणे, येता का? ते ब्रह्मदेव चालूच पहिल्यापासून. जिथं कुठं भांडण उकरून काढायची वेळ आली ते पळायचंच तिथं. अहो ते आम्हाला पळत. आणि त्या ब्रह्मदेवाने सांगितले थांबा तुम्ही, ते तुम्हाला नाही ऐकणार म्हणे, एवढ्या कायद्याचा तुम्ही माल खाता, व्हा बाजूला. ते ब्रह्मदेव शांतपणा करत त्या गणपती गणेशा पुढे गेलो. सांगितलं हे गणेशा, तुला माहिती का मी कोण आहे? या विश्वाचा विधाता आहे आणि हे आमचे स्वामी आहेत. कोण? भगवान शिव. यांना आतमध्ये जाऊ दे. त्या गणेशाने सांगितलं बाबा तुमची दाढी आणि तुमच्या जटा पांढऱ्या झालेल्या आहेत. आणि ते गणेश त्या ब्रह्मदेवाच्या दाढी संग खेळायला लागलं. ते दाढी चिवडायचं असं त्या ब्रह्मदेवाची आणि त्या जटा वाढायचं. त्याला आनंद वाटू लागला. ब्रह्मदेव म्हणाले मी तुला काय सांगतो, तू काय हा खेळ चालवलाय? सांगितलं मला तुमच्या जटां दाढी लई आवडली म्हणे. आणि पाहता 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 त्यानं काय केलं, त्या ब्रह्मदेवाच्या मांडीवर एक परशुचा वार केला. महाराज ते ब्रह्मदेव फ्रॅक्चर होऊन भगवान शिवाच्या कडेला जाऊन पडलं. आणि भगवान शिवाने ज्यावेळेस पाहिलं की ब्रह्मदेवावर सुद्धा यांनी वार केला, त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाचा वार पाहून भगवान शिवशंकरांचं मन हेलावलं आणि भगवान शिवशंकर पुन्हा त्याच्याकडे धावत आले त्रिशूळ घेऊन त्याचा शिरच्छेद करायचा या उद्देशाने धावत आले. आणि महाराज धावत आले पाहिलं आणि या गणेशाने विपुल परशु सावरला आणि त्या एकच परशु त्या त्रिशूळावर मारला. कोणाच्या? भगवान शिवांच्या. त्रिशूळाचे 4 तुकडे करून टाकले परशुच्या गणेशाने. 4 तुकडे केले आणि जेव्हा तो त्रिशूळ तुटला भगवान शिवांचे डोळे लाल झाले आणि भगवान शिवाने पिनाक सावरला आणि त्या पिनाकाला एक धनुष्य लावलं. त्या पिनाक धनुष्याला एक बाण लावला, प्रत्येकच्या ओढली आणि ते बाळ उठायच्या आत, तो गणेश उठायच्या आत त्याचं मुंडकं उडवण्यात आलं. ज्यावेळेस भगवंताने त्याचं मुंडकं उडवलं त्यावेळेस बाळ गणेश खाली पडलेल्या अवस्थेत त्याला उठून सुद्धा दिलं नाही. ज्यावेळेस ते बाळ गणेशाचं मुंडकं उडवलं या ही पृथ्वी कंपायमान झाली आणि भला मोठा आवाज त्या ब्रह्मांडामध्ये तयार झाला. आणि हे सगळं बघितलं त्या जया विजयाने. आणि जया विजयाने धावत जाऊन त्या माता पार्वतीला सांगितलं, पार्वती तुझ्या मुलाची हत्या झाली. जेव्हा मातेने ऐकलं माझ्या बाळाची हत्या झाली, या जगात कोण आई अशी आहे
की माझ्या बाळाला एखादा मारलंय आणि ती आई आनंदाने आहे. महाराज तिनं विकराळ रूप घेतलं, माता पार्वतीनं आकराळ विकराळ रूप घेतलं आणि आपल्या अंगातून अनेक शक्त्या बाहेर काढल्या आणि त्या शक्त्यांना सांगितलं, ऐका, जो दिसेल त्याला तुम्ही आता त्याचा फडशा पाडा. आणि महाराज त्या माता पार्वतीच्या शरीरातून तयार झालेल्या ज्या शक्त्या होत्या, कराली, कुब्जाका, खंड्या, लंबशीर्षा यासारख्या शक्तींनी महाराज तिथून जो दिसेल, शिवगण असो, रुद्रगण असो, ब्रह्मगण असो, कोणी असो, विष्णुगण असो, धरायचं, उचलायचं, खायचं, उचलायचं, खायचं, एवढंच काम चालू केलं. या शक्त्यांनी एकच सपाटा लावला. भगवान विष्णू घाबरले. भगवान विष्णूने शिवाला सांगितलं, प्रभू आता मातेला तुम्हीच शांत करू शकता. हे सर्वजण गेले तिथं, पण माता काही कोणाच्याने ऐकना. नारद महर्षी गेले. नारद महर्षी सांगितलं, माते अगं तुझ्या रागाला आवर घाल, अन्यथा या विश्वाच्या नायनाट होऊ जाईल. सांगितलं, मी माझ्या रागाला आवर घालते, पण माझा बाळ जिवंत करा आणि माझ्या बाळाला प्रथम पूजनाचा मान द्या, तर मी शांत होते. अन्यथा हे काही नाही राहिलं तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि हा निरोप जेव्हा भगवान शिवांना सांगितला, भगवान शिव तिच्या समोर आले आणि सांगितलं, पार्वती मी तुझ्या बाळाला जीवनदान देतो, काळजी करू नको, पण तुझा राग आला. त्यावेळेस माता पार्वती म्हणे, ठीक आहे, मी माझा राग आवर्त घेते, माझ्या बाळाला जिवंत करा. त्यावेळेस त्या शिवांनी त्या नंदीला बोलून घेतलं, काही प्रमुख शिवगणांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही एक काम करा, उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला जो प्राणी सगळ्यात पहिल्यांदा दिसेल त्या प्राण्याचं मुंडक घेऊन या. झालं. नंदी आणि काही शिवगण मोजके तिकडे गेले. आता याच्यात एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही फक्त एवढंच ऐकलं की जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मुंडक घेऊन या. तसं नाही. त्या माता पार्वतीची एक लीला आहे. माता पार्वतीने सांगितलं, ऐका, माझ्या बाळासाठी कोणाचा तरी बळी जावा हे मला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. मग सांगितलं, शिवाने सांगितलं, आता काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? पण एक काम करा, ज्या मातेने आपल्या तान्या बाळाला पाठ करून झोपलेले आहे त्या मातेचं शिर घेऊन या. आणि त्या वनात एक हत्ती आपल्या बाळाकडे पाठ करून झोपलेल्या अवस्थेत सापडली आणि नंदिनी तिचं मुंडकं उडवलं. एक सांगतो मावल्यांनो, आपलं लेकरू लहान असताना जोपर्यंत ते दुग्धप्राशन करतं तोपर्यंत मातेने त्याच्याकडे कधी पाठ करून झोपू नये, शास्त्र सांगतं. याचं कारण दोन प्रकारे तुम्हाला एका अर्ध्या मिनिटात सांगून नाही, मला टाइमपास नाही करायचा. पहिलं कारण, स्त्रीची जी रीढची हड्डी असते मानेपासून कमरेपर्यंत, या हड्डीमध्ये त्या ग्रंथींमध्ये एक नस असते. त्या नसेतून पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही प्रवाहित होत असते. आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ही निगेटिव्ह एनर्जी लहान लेकरांना लवकर आकर्षक करते. त्यामुळं बाळ, त्या आईचं बाळ रोगिष्ट होऊ शकतं, त्या माऊलीचं बाळ कदाचित कमकुवत होऊ शकतं. म्हणून जोपर्यंत लेकरू दूध पितंय तोपर्यंत लेकराकडे कधीही पाठ करून आईने झोपू नाही, हा याच्यातला मतितार्थ आहे. काही असो, तुम्हाला कळ लागली कुस फिरायची, लेकराला घेऊन कुस फिरा. या बाजूला ह्या बाजूला, लेकराला या बाजूला घ्या, पण पुढच्याच बाजूला ठेवा. आपल्या चेहऱ्या समोरच लेकराला ठेवा. रात्री सुद्धा लेकराकडे पाठ करून कधी झोपू नका. त्या हत्तीने मुंडकं तोडलं आणि ते मुंडकं घेऊन भगवान शिवांकडे ते सर्व शिवगण आले. आणि येत असताना माता पार्वतीला दम निघाला नाही. माता पार्वती सांगितलं, माझ्या बाळाचं धड उचला आणि चला त्या गणांच्या पाठीमागं. कुठे ते बघा. ते अर्ध्या मध्यस्थ आल्यानंतर हे अर्ध्या मध्यावर गेले, त्या अर्ध्या मध्यस्थ झाल्यावर आले. ते मुंडकं भगवान शिवांनी त्या गणेशाच्या घराजवळ ठेवलं आणि भगवान शिवशंकरांनी त्याच्यावर वरदहस्त फिरवून
त्याला संजीवन मंत्राने लगेच जिवंत केलं आणि जसा तो बाल गणेश जिवंत झाला त्याला सगळ्यात पहिलं नाव मिळालं ते गजानन. का? हत्तीचं तोंड लागलं त्याला. नग म्हणजे मुंडक आणि गज म्हणजे हत्ती. हत्तीचं तोंड लागल्यामुळं तो गजानन झाला. भगवान गणेश की जय. आणि त्यानंतर भगवान गणेश जिवंत झाले आणि त्यांना माता पार्वतीने जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे भगवान शिवानी त्यांना पहिलं नाव दिलं ते गणाध्यक्ष. आणि ते गणाध्यक्ष म्हणून सर्व त्या ठिकाणी सिद्ध ऋषी मुनी ब्रह्मदेव नारद कुबेर इंद्र श्रीहरी हे सर्व त्या ठिकाणी आले आणि त्या गणपती बाप्पाला अनेक आपल्या आपल्या परीने नावं देत गणाध्यक्ष सर्वेश्वर गणनायक विघ्नहर्ता गजानन शिवपुत्र पार्वती नंदन अशा अनेक नावांनी त्याला संबोधित करून त्याला खूप आशीर्वाद दिला. भगवान शिवाने सांगितलं की या गणेशाची जो कोणी भाद्रपद महिन्याच्या वद्य महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी जो तुझी पूजा करेल तो या विश्वात सुखी होईल. मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला तुझी जो पूजा करेल तो या जे तुझी पूजा दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला व्रत करतील तुझी पूजा करतील तुला गृह वाहतील ते या व्रताचरणाने आपल्या मोक्षास प्राप्त होतील असा आशीर्वाद भगवान शिवाने त्या ठिकाणी दिला. भगवान गणेश मोठे झाले आणि माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलं प्रभू मुलं मोठे झालेले आहेत याच्या लग्नाचा विचार केला पाहिजे विवाहाचा. त्या हिशोबाने त्यांनी दोघांनाही बोलवून घेतलं आणि सांगितलं कार्तिकेय आणि गणेशा तुमचा विवाह करायचा आहे. कोणाचा विवाह करायचा? त्यावेळेस आपण मला वाटतं दुसऱ्या दिवशी हा विषय मांडलेला होता. त्यावेळेस कार्तिकेय ऋषी म्हणे कार्तिकेय मुनी म्हणे मी मोठा आहे माझा विवाह पहिले आणि गणपती बाप्पा म्हणे मी गणाध्यक्ष आहे माझा मान पहिला आहे म्हणून माझा विवाह पहिले. त्यानंतर सर्वांना माहिती आहे कार्तिकेय मुनींनी त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी गेले. आता ती कथा लई सुंदर आहे पण वेळ नाही. लई छान कथा येते पण चला हरकत नाही. कार्तिकेय निघून गेले आणि भगवान गणेशांनी युक्ती लावली आणि आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घेऊन त्या पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि त्या दोघांनाही संतुष्ट केलं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी गणेशाचा पहिला विवाह करायचा ठरवला. ऐका आता गणपती बाप्पाचा विवाह करायचा पण तो कोणाशी करायचा आणि कसा करायचा? त्यावेळेस या गणपती बाप्पाचा विवाह करायचा ही कुणकुण त्या विश्वरूपाच्या कानी गेली. विश्वरूप त्याच्या कानी गेली आणि त्याला असं वाटलं की माझ्या दोन मुली आहेत रिद्धी आणि सिद्धी या गणपती बाप्पांना द्याव्या आणि गणपती बाप्पा माझे जावई व्हावे. त्या नियमाप्रमाणे सुंदर अशी तयारी वगैरे झाली आणि रिद्धी सिद्धीचं लग्न हे गणपती बाप्पांसंग झालं आणि गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीचे पती झाले. तेव्हापासून गणपती बाप्पाची तुम्ही उपासना केली तर रिद्धी सिद्धी ह्या तुम्हाला आशीर्वाद देत असतात. त्यामुळं गणपती बाप्पाने त्या रिद्धी सिद्धी संग लग्न केलं. आता ही बातमी नारदांना कळाली. नारद कळ लावण्यामध्ये एक नंबर ते कार्तिकेय मुनी त्या हंसावर बसून प्रदक्षिणा करून येतच होते. त्या कार्तिकेयांनी त्यांना मधीच काढलं. सांगितलं हे कार्तिकी कुठे चालला? सांगितलं काय नाही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आता आई वडिलांकडे चाललो. अरे काय आई वडिलांकडे जातो म्हणे? त्यांनी तुला खुशाल फसवलंय. अरे त्या गणेशाचं लग्न करून दिलं तुला विचारलं सुद्धा नाही तुझी वाट पाहिली नाही. कार्तिकेला राग आला. कार्तिकेने सांगितलं ठीक आहे मी आता काही तिकडं जात नाही
पण पुन्हा नारद काय म्हणजे माहिती का, नारदांना वाटलं हा जर असंच निघून गेला तर भगवान शिव माझ्यावर रागवतील, म्हणतील नारदानेच कळ लावली, पोराला इकडे येऊ दिलं नाही. आणि नारदजी म्हणाले अरे पण जिथून प्रदक्षिणा चालू केली तिथून पूर्ण करावी लागते ना, त्याच्याशी पूर्ण कशी काय होईल, म्हणून तू कैलासावर जा आणि प्रदक्षिणा पूर्ण कर. कार्तिकेयने ते ऐकलं, कैलास पर्वतावर आले, आई वडिलांना सांगितलं आई वडील माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. त्यावेळेस भगवान शिव म्हणजे ठीक आहे कार्तिकेय, चला आता तुझ्या लग्नाची तयारी करू. कार्तिकेयने सांगितलं आता तेवढं सोडून बघा, मला विवाह करायचा नाही, मी अजन्म आता नैष्ठिक ब्रह्मचारी राहणार. आणि कार्तिक मुनी त्यांच्यावर रागवून त्या क्रौंच पर्वतावर निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर मल्लिकार्जुनाची कथा आपण ऐकलेली आहे. आजही तागायात भगवान शिव आणि माता पार्वती त्या क्रौंच पर्वतावर मल्लिकार्जुन या स्वरूपाने उपस्थित आहेत. आणि माता पार्वती त्यांना भेटायला जाते आणि भगवान शिवही त्यांना भेटायला जातात. अशी असणारी ही कार्तिकी भगवान आणि भगवान गणेशाची जन्मकथा आज आपण श्रवण केलेली आहे.